नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। महाट्रान्सको किंवा महापारेषण या विभागामध्ये टेक्निशियन या पदाकरता तयारी करत असलेल्या आपण सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। आजच नाही तर इतरही व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न उत्तरे बघत आहोत ते प्रश्न उत्तरे फक्त महापारेषण मध्येच नाही तर महावितरण, महाजिनको, भारतीय रेल्वे, MIDC, माझगे डॉक या विविध विभागांमध्ये जे काही इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ITIच्या बेसवरती तांत्रिक पदे जाहीर होतात त्या सर्व पदांकरता ही प्रश्न उत्तरे कामाची असू शकतात। तर आपण आज बघणार आहोत इलेक्ट्रिकल शॉर्ट फॉर्म्स। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की अद्यापपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील। ही सिरीज तुम्हाला आवडत असेल आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे मित्रांबरोबर शेअर करा। आज आपण एकूण 150 पेक्षा जास्त प्रश्न आणि उत्तरांविषयी जाणून घेणार आहोत। हा आहे पहिला प्रश्न। ज्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला एक प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर एवढीच माहिती सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो। तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर लक्षात ठेवणं थोडं कठीण जातं, कारण की त्या कंडिशन मध्ये तुमच्या डोक्याला ताण पडत नाही। त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्याचं योग्य उत्तर कोणतं आहे ते सुद्धा माहिती तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत। प्रत्येक प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार। हा मधला जो काळ आहे तो जास्तीत जास्त 12 ते 15 सेकंदाचा असणार, पण या वेळामध्ये तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं याचा विचार करू शकता। तुम्ही या प्रश्नांचे किती उत्तरे योग्य आलेली आहेत हे सुद्धा नोट डाऊन करू शकता, जेणेकरून तुम्हाला एकूण प्रश्नापैकी किती प्रश्नांची योग्य उत्तरे येतात याची जाणीव होईल। तुम्ही वारंवार हे प्रश्न उत्तरे बघू शकता आणि काही काळानंतर म्हणजे येत्या 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन मॉक टेस्ट म्हणजे जे प्रश्न आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहोत त्याच प्रश्नांची ऑनलाईन मॉक टेस्ट तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो। म्हणजे या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघितलेले प्रश्न आणि उत्तरे जर तुम्हाला पाठांतर झाले असेल तर तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट वरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका येणार आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही प्रश्न आणि उत्तरे देऊ शकता आणि त्या एकूण प्रश्नांचे किती योग्य उत्तरे मिळतात, एकूण मार्कापैकी किती मार्क्स तुम्हाला योग्य मिळतात याची सुद्धा तुम्हाला जाणीव येऊ शकते आणि एकूण आणखी किती अभ्यास तुम्हाला करायचा आहे याची सुद्धा कल्पना तुम्हाला येऊ शकते। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओज बघा आणि त्याच्यानंतर ऑनलाईन मॉक टेस्ट वरती जाऊन ऑनलाईन मॉक टेस्ट सुद्धा अटेंड करा। तर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पहिला प्रश्न बघत आहोत। पहिला प्रश्न आहे ICDP। ICDP चा लॉंग फॉर्म काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत इंटर केबल डिफॉल्ट फेज, आयरन क्लॅड डबल पोल स्विच, आयरन क्लॅड डिटरमाइन पोल, इंटर सर्किट डिफॉल्ट फेज। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आयरन क्लॅड डिफॉल्ट पोल स्विच। पुढील प्रश्न आहे DB चे लॉंग फॉर्म काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे A डबल बॉक्स, B डिस्ट्रीब्युशन बेंच, C डिस्ट्रीब्युशन बॉक्स आणि D डिस्ट्रीब्युशन ब्रेकर। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डिस्ट्रीब्युशन बॉक्स। DB चा लॉंग फॉर्म आहे डिस्ट्रीब्युशन बॉक्स। पुढील प्रश्न आहे ACB चे लॉंग फॉर्म काय आहे? उत्तर दिलेले आहे ऑल सर्किट ब्रेकर, एअर सर्किट ब्रेकर, एअर सर्किट बॉक्स आणि ऑल सर्किट ब्रेकर। ACB चे लॉंग फॉर्मचे अचूक उत्तर आहे एअर सर्किट ब्रेकर। हे उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण की कोणत्याही तांत्रिक पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न हे लॉंग फॉर्म विषयी असतात म्हणजे असतातच। त्याच्यामुळे तुम्हाला हे जाणून घेणे आणि लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे। पुढील प्रश्न आहे ICTPN आणि ऑप्शन दिलेले आहेत A आयरन क्लॅड ट्रिप पोल स्विच विथ न्यूट्रल, B इन सर्किट ट्रिप पोल स्विच विथ न्यूट्रल, C आयरन क्लॅड ट्रिपल पोल स्विच विथ न्यूट्रल आणि D इन क्लॅड ट्रिपल पोल स्विच विथ न्यूट्रल। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आयरन क्लॅड ट्रिपल पोल स्विच विथ न्यूट्रल। पुढील प्रश्न आहे LCB। सुरुवातीला कदाचित तुम्हाला वाटू शकतं की सोपे प्रश्न आहे, पण आपण 150 पर्यंत ज्यावेळेस पोहोचू त्यावेळेस तुम्हाला बरेचसे शब्द असे दिसणार जे कधीच तुमच्या वाचनामध्ये आलेले नाही आहेत। त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि प्रत्येक शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे हे या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या। तर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे LCB। ऑप्शन दिलेले आहे A लाईट कंट्रोल बोर्ड, B लोकल कंट्रोल बोर्ड, C लाईट सर्किट बोर्ड, D लोकल सर्किट बोर्ड आणि अचूक उत्तर आहे लोकल कंट्रोल बोर्ड। पुढील प्रश्न आहे OCB आणि ऑप्शन दिलेले आहेत A ऑन ऑफ सर्किट ब्रेकर, B ऑइल सर्किट बॉक्स, C ऑइल सर्किट ब्रेकर आणि D ऑइल क्लीन बॉक्स। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑइल सर्किट ब्रेकर। पुढील प्रश्न आहे ICTP आणि ऑप्शन दिलेले आहेत A आयरन क्लॅड ट्रिप पोल स्विच, B आयरन क्लॅड ट्रिपल पोल स्विच, C इन सर्किट ट्रिप पोल स्विच, D
इन क्लॅड ट्रिपल पोल स्विच. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आयरन क्लॅड ट्रिपल पोल स्विच. पुढील प्रश्न आहे एमसीबी. ऑप्शन दिलेले आहेत ए मिनिएचर सर्किट ब्रेकर, बी मेन सर्किट ब्रेकर, सी मेन सर्कल ब्रेकर आणि डी मेन सर्किट बॉक्स. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर. पुढील प्रश्न आहे एमसीसीबी. ऑप्शन दिलेले आहे ए मेन केस सर्किट ब्रेकर, बी मेन क्लोज सर्किट ब्रेकर, सी मोल्डेड केस सर्किट ब्रेकर आणि डी मोल्डेड क्लोज सर्किट ब्रेकर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. पुढील प्रश्न आहे एबीसीबी. ऑप्शन दिलेले आहे ए ऑल बेस्ड सर्किट ब्रेकर, बी एअर बेस्ड सर्किट ब्रेकर, सी एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आणि डी एअर ब्रेक सर्किट ब्रेकर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. पुढील प्रश्न आहे ईएलसीबी. ऑप्शन दिलेले आहे ए अर्थ लो सर्किट ब्रेकर, बी एव्हरी लिकेज सर्किट ब्रेकर, सी अर्थ लिकेज सर्किट बॉक्स, डी अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. पुढील आणि 12वा प्रश्न आहे डीपी. ऑप्शन दिलेले आहे ए डायरेक्ट पोल, बी डबल फेज, सी डबल पोल आणि डी डबल पॉवर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डबल पोल. पुढील प्रश्न आहे एलईडी. आणि ऑप्शन दिलेले आहे ए लाईट एनर्जी डायोड, बी लाईट इमिटिंग डायोड, सी लाईट इमर्जन्सी डायोड आणि डी लाईट एव्हरी डायोड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लाईट इमिटिंग डायोड. पुढील आणि 14वा प्रश्न आहे एलडीआर. आणि या प्रश्नाकरता ऑप्शन दिलेले आहेत ए लाईट डायरेक्ट रेजिस्टर, बी लाईट डिपेंडेंट रेजिस्टर, सी लो डिपेंडेंट रेजिस्टर, डी लॉंग डायरेक्ट रेजिस्टर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लाईट डिपेंडेंट रेजिस्टर. पुढील प्रश्न आहे एलओपीटी. ऑप्शन दिलेले आहे लाईन आउटपुट ट्रान्सफॉर्मर, बी लो आउटपुट ट्रान्सफॉर्मर, सी लाईन अदर ट्रान्सफॉर्मर, डी लाईट ओव्हर ट्रान्सफॉर्मर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए लाईन आउटपुट ट्रान्सफॉर्मर. पुढील प्रश्न आहे एसपी. आणि ऑप्शन दिलेले आहे ए सिंगल पोल, बी सिंगल फेज, सी शोविंग फेज, डी स्टँडर्ड फेज. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंगल पोल. पुढील प्रश्न आहे 17 टीपी. ऑप्शन दिलेले आहे 3 फेज, बी ट्रिपल फेज, सी ट्रिपल पोल आणि डी ट्रान्समिटेड फेज. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ट्रिपल पोल. पुढचा प्रश्न आहे जीओडी. ऑप्शन दिलेले आहे ए जिनियस ऑपरेशन सिस्टम, बी गँग ऑपरेशन सिस्टम, सी गँग ओपन सिस्टम आणि डी गँग ऑपरेशन सिम्बॉल. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे गँग ऑपरेशन सिस्टम. पुढील प्रश्न आहे VIR. ऑप्शन दिलेले आहे होल्ट इन रेजिस्टन्स, बी होल्ट इंडियन रेग्युलर, सी होल्ट इंडियन रेग्युलेशन आणि डी वल्कनाइज इंडिया रबर. आणि योग्य उत्तर आहे वल्कनाइज इंडिया रबर. पुढील प्रश्न आहे PVC. ऑप्शन दिलेले आहे ए पॉलिव्हिनल क्लोराइड, बी फेज व्होल्ट करंट, सी पॉलिव्हेंचर क्लोराइड आणि डी फेज व्होल्ट सर्किट. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पॉलिव्हिनल क्लोराइड. पुढील प्रश्न आहे HRC. ऑप्शन दिलेले आहे ए हाय रेप्चर कॅपॅसिटी, बी हाय रेजिस्टंट कॅपॅसिटी, सी हाय रेप्चरिंग कॅपॅसिटी, डी हाय रेग्युलर कॅपॅसिटी. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हाय रेप्चर कॅपॅसिटी. आणि त्याच पद्धतीने HRC याकरता दुसरं उत्तर असू शकतं हाय रेप्चरिंग कॅपॅसिटी. म्हणजे दोनपैकी जरी एक ऑप्शन आलं तरी तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक करू शकता. पुढील प्रश्न आहे LC. ऑप्शन दिलेले आहे ए लेट कवर्ड, बी लो करंट, सी लाईन सर्किट आणि डी लाईन करंट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लेट कवर्ड. पुढील प्रश्न आहे PILC. ऑप्शन दिलेले आहे फेज इन लाईन करंट, बी पेपर इन्सुलेटेड लीड कवर्ड केबल, सी पेपर इन्सुलेटेड लो करंट केबल, डी पेपर इन्सुलेटेड लाईन करंट केबल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पेपर इन्सुलेटेड लीड कवर्ड केबल. पुढील प्रश्न आहे AC. ऑप्शन दिलेले आहे ए ऑल सर्किट, बी ऑल करंट, सी अल्टरनेटिंग सर्किट आणि डी अल्टरनेटिंग करंट. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अल्टरनेटिंग करंट. पुढील प्रश्न आहे CTS. ऑप्शन दिलेले आहे ए करंट ट्रान्सफॉर्मर सिस्टीम, बी केबर टायर सीट,
या ठिकाणी सी एक्स्ट्रा आलेला आहे, वाचताना CABLE अशा पद्धतीने वाचावं. पुढील ऑप्शन आहे सी करंट ट्रान्झिस्टर सिस्टीम, डी सर्किट ट्रान्सफॉर्मर सिस्टम. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी केबल टायर शीट्स. पुढील प्रश्न आहे DC. ऑप्शन दिलेले आहे ए डबल करंट, बी डायरेक्ट करंट, सी डायरेक्ट सर्किट, डी डबल सर्किट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डायरेक्ट करंट, ज्याला आपण DC म्हणतो. पुढील प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता. प्रश्न क्रमांक 27 दिलेला आहे ए. ऑप्शन दिलेले आहेत ए एम्पियर, बी एम्प्लिफायर, सी एमेचर आणि डी एरिया. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एरिया. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी आपण एल असं वाचावं, जो की कर्सर रायटिंग मध्ये असतो. ऑप्शन दिलेले आहे ए लो, बी लेंथ, सी लॉंग, डी लेस. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लेंथ. वापरलं जातं स्मॉल एल, जो की कर्सर रायटिंग सारखा आपल्याला दिसून येतो. पुढील प्रश्न आहे पी. ऑप्शन दिलेले आहे ए पोझिशन, बी पॉलिमर, सी पॉझिटिव्ह आणि डी प्रेझेंट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॉझिटिव्ह. पुढील प्रश्न आहे एन. ऑप्शन दिलेले आहे ए नो व्होल्टेज, बी नो करंट, सी नो फेज, डी निगेटिव्ह. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे निगेटिव्ह. पुढील प्रश्न आहे VD. ऑप्शन दिलेले आहे व्होल्ट डिस्ट्रीब्युशन, बी व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन, सी व्होल्ट मीटर डिस्ट्रीब्युशन आणि डी व्होल्टेज ड्रॉप. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे व्होल्टेज ड्रॉप. पुढील प्रश्न आहे EMF. ऑप्शन दिलेले आहे ए इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, बी इलेक्ट्रिक मोटर फोर्स, सी इलेक्ट्रोमोशन फोर्स, डी इलेक्ट्रिक मेन फोर्स. आणि अचूक उत्तर आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. पुढील प्रश्न आहे ई. ऑप्शन दिलेले आहे इलेक्ट्रिक, बी इलेक्ट्रॉनिक्स, सी अर्थिंग आणि डी एमर्जन्सी. अचूक उत्तर आहे अर्थिंग. अर्थिंग करता कॅपिटल ई वापरला जातो. पुढील प्रश्न आहे PD. ऑप्शन दिलेले आहे ए पोटेन्शियल डिफरन्स, बी परमनंट डिस्कनेक्ट, सी फेज ड्रॉप आणि डी फेज डिस्कनेक्ट. अचूक पर्याय आहे पोटेन्शियल डिफरन्स. पुढील प्रश्न आहे एल. ऑप्शन दिलेले आहे ए लो, बी लाईट, सी लास्ट, डी लाईन. आणि अचूक उत्तर आहे लाईन. पुढील प्रश्न आहे MMF. ऑप्शन दिलेले आहे मेन मोटिव्ह फोर्स, बी मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स, सी मेन मॅग्नेटाइज फोर्स आणि डी मॅग्नेटो मेन फोर्स. आणि अचूक उत्तर आहे मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. पुढील प्रश्न आहे PMMC. ऑप्शन दिलेले आहे परमानेंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल, बी पॉवर कम मोटर मुव्हिंग सेंटर, सी फेज मॅग्नेट मुव्हिंग कॉइल आणि डी पॉवर मॅग्नेट मुव्हिंग कॉइल. आणि योग्य उत्तर आहे परमानेंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल. पुढील प्रश्न आहे HPMC. ऑप्शन दिलेले आहे ए हाय प्रेशर मर्क्युरी वेपर, बी हाय प्रेशर मर्क्युरी होल्ट, सी हाय प्रेशर मॅग्नेट वेपर, डी हाय प्रेशर मर्क्युरी होल्ट. आणि योग्य उत्तर आहे हाय प्रेशर मर्क्युरी वेपर. पुढील प्रश्न आहे HPSV. ऑप्शन दिलेले आहे ए हाय प्रेशर सिंगल वेपर, बी हाय प्रेशर स्पीड वेपर, सी हाय फेज सोडियम वेपर, डी हाय प्रेशर सोडियम वेपर. आणि अचूक उत्तर आहे हाय प्रेशर सोडियम वेपर. पुढील प्रश्न आहे XL. ऑप्शन दिलेले आहे ए इंडक्टिव्ह रिएक्टन्स, बी इंडक्टिव्ह रेजिस्टन्स, सी इन रेजिस्टन्स आणि डी इंडक्टिव्ह रेजिस्टन्स. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. पुढील प्रश्न आहे XC. ऑप्शन दिलेले आहे ए कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स, बी कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, सी करंट रेजिस्टन्स, डी करंट रिएक्टन्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. XC कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स करता वापरले जातो. पुढील प्रश्न आहे ECE. ऑप्शन दिलेले आहे ए इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट, बी इलेक्ट्रिक केमिकल इक्विव्हॅलेंट, सी इलेक्ट्रिक करंट एनर्जी, डी इलेक्ट्रॉनिक्स करंट एनर्जी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट. पुढील प्रश्न आहे PF. ऑप्शन दिलेले आहे ए फेज फॅक्टर, बी पॉवर फॉल्ट, सी फेज फॉल्ट आणि डी पॉवर फॅक्टर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॉवर फॅक्टर. पुढील प्रश्न आहे NS. ऑप्शन दिलेले आहे ए स्टॅटर स्पीड, बी नॉर्थ साऊथ, सी मोटर स्पीड आणि डी नो स्पीड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए स्टॅटर स्पीड. पुढील प्रश्न आहे DOR. ऑप्शन दिलेले आहेत ए डायरेक्शन ऑफ रेजिस्टन्स, बी डायरेक्शन ऑफ रोल, सी डायरेक्ट ऑन रोटेशन, डी डायरेक्शन ऑफ रोटेशन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डायरेक्शन ऑफ रोटेशन.
पुढील प्रश्न आहे LCS. ऑप्शन दिलेले आहे लोकल कंट्रोल स्टेशन, बी लोकल सर्किट स्टेशन, सी लो करंट स्टेशन, डी लार्ज कंट्रोल स्टेशन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोकल कंट्रोल स्टेशन. पुढील प्रश्न आहे NR. ऑप्शन दिलेले आहे ए रोटर स्पीड, बी नो रेजिस्टन्स, सी मोटर स्पीड आणि डी न्यू रेग्युलेटर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रोटर स्पीड. पुढील प्रश्न आहे DOL. ऑप्शन दिलेले आहे ए डायरेक्शन ऑफ लाईन, बी डायरेक्शन ऑफ लेंथ, सी डायरेक्शन ऑफ लो रेजिस्टन्स आणि डी डायरेक्ट ऑन लाईन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डायरेक्ट ऑन लाईन. पुढील प्रश्न आहे AAAC म्हणजे AAAC. आणि ऑप्शन दिलेले आहे ए ऑल अलॉय अल्युमिनियम कंडक्टर्स, बी ऑल अलाउ अल्युमिनियम कंडक्टर्स, सी अल्युमिनियम अल्टरनेटिव्ह ऑल करंट आणि डी अल्युमिनियम ॲक्सेसरीज फॉर ऑल करंट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑल अलॉय अल्युमिनियम कंडक्टर्स. पुढील प्रश्न आहे MA टाईप. ऑप्शन दिलेले आहे मेगा एम्पियर, बी मर्क्युरी आर्गॉन, सी मेन अल्टरनेटिव्ह आणि डी मर्क्युरी ॲक्सेसरीज. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मर्क्युरी आर्गॉन. पुढील प्रश्न आहे MET टाईप. ऑप्शन दिलेले आहे ए मर्क्युरी आर्गॉन टंगस्टन लॅम्प, बी मेगा एम्पियर टेस्टिंग, सी मेन ॲक्सेसरीज टेस्टिंग, डी मेन एम्पियर टेस्ट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मर्क्युरी आर्गॉन टंगस्टन लॅम्प. AAC. ऑप्शन दिलेले आहे ऑल ॲक्सेसरीज करंट, बी ऑल अल्युमिनियम कंडक्टर्स, सी ऑल एम्पियर करंट, डी ऑल अल्युमिनियम करंट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑल अल्युमिनियम कंडक्टर्स. पुढील प्रश्न क्रमांक 53 दिलेले आहे सी. ऑप्शन दिलेले आहेत ए करंट, बी कॅपॅसिटन्स इन फॅरेड, सी कॅपॅसिटी, डी क्रॉस जॉईंट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅपॅसिटन्स इन फॅरेड. पुढील प्रश्न आहे जी. ऑप्शन दिलेले आहेत ए जनरेटर, बी इलेक्ट्रिक कंडक्टन्स, सी जनरेट आणि डी कंडक्टन्स. या प्रश्नाकरता आपण दोन उत्तरे या ठिकाणी बघू शकतो. दोन पैकी एक उत्तर आलं तरी तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता. आणि उत्तरे आहेत इलेक्ट्रिकल कंडक्टन्स किंवा कंडक्टन्स. पुढील प्रश्न आहे EB. ऑप्शन दिलेले आहे ए इलेक्ट्रिक करंट, बी बॅक EMF, सी इलेक्ट्रिक बॅलन्स, डी इलेक्ट्रोड बॅलन्स. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बॅक EMF. पुढील प्रश्न आहे ACSR. ऑप्शन दिलेले आहे ए ऑल करंट स्लो रेजिस्टन्स, बी अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, सी ऑल सर्किट स्लो रेजिस्टन्स, डी ऑल सर्किट शो रेजिस्टन्स. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. पुढील प्रश्न आहे BHP. ऑप्शन दिलेले आहे ब्रेकडाऊन आवर, बी ब्रेक सर्किट, सी ब्रेक हॉर्स पॉवर आणि डी ब्रेक सर्किट आयडेंटिफिकेशन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब्रेक हॉर्स पॉवर. पुढील प्रश्न आहे व्ही. ऑप्शन दिलेले आहे व्होल्टमीटर, बी व्होल्ट्स, सी व्होल्ट ड्रॉप, डी व्होल्टेज हाय. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे व्होल्ट्स. पुढील प्रश्न आहे ए. ऑप्शन दिलेले आहे एम्पियर, आर्मेचर, ऑल करंट आणि ऑल डिव्हाइस. साहजिकच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एम्पियर. पुढील प्रश्न क्रमांक आहे 60. दिलेले आहे एम. ऑप्शन दिलेले आहे मेगा ओहम, बी मेन करंट, सी मेन व्होल्ट्स आणि डी मोटर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोटर. पुढील प्रश्न आहे 61. दिलेले आहे ई. ऑप्शन दिलेले आहे ELCB, बी अर्थ, सी इलेक्ट्रॉनिक्स आणि डी इलेक्ट्रॉन्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अर्थ. अर्थ करता ई वापरले जातं. पुढील प्रश्न आहे A/C. ऑप्शन दिलेले आहे ए एअर कंडिशनर, बी ऑल करंट, सी आर्मेचर करंट, डी अल्टरनेटिव्ह करंट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एअर कंडिशनर. पुढील प्रश्न आहे LA. ऑप्शन दिलेले आहे ए लो एम्पियर, बी लाईट अरेस्टर, सी लो करंट आणि डी लो व्होल्टेज. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लाईट अरेस्टर. पुढील प्रश्न आहे KA. ऑप्शन दिलेले आहे ए किलो एम्पियर, बी एम्पियर, सी किलो व्होल्ट आणि डी करंट मेजरमेंट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे किलो एम्पियर. पुढील प्रश्न आहे HB. ऑप्शन दिलेले आहे ए हाय व्होल्ट, बी हाय कॅपॅसिटी, सी हाय करंट आणि डी हाय व्होल्ट. अचूक उत्तर आहे हाय व्होल्ट. पुढील प्रश्न आहे LV. ऑप्शन दिलेले आहे ए लाईन व्होल्टेज, बी लो व्होल्ट, सी कॅपॅसिटर आणि डी लाईट अरेस्टर. अचूक उत्तर आहे लो व्होल्ट. पुढील प्रश्न आहे KV. के हा स्मॉल आहे आणि व्ही कॅपिटल आहे. ऑप्शन दिलेले आहे ए किलोवॅट, बी किलो एम्पियर, सी किलो व्होल्ट आणि डी मेगा व्होल्ट.
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे किलो व्होल्ट. पुढील प्रश्न आहे MV. ऑप्शन दिलेले आहे मेगा व्होल्ट, B मोटिव्ह व्होल्ट, C मोशन व्होल्टेज आणि D मायग्रेट व्होल्टेज. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेगा व्होल्ट. पुढील प्रश्न आहे HT. ऑप्शन दिलेले आहे A हाय ट्रान्समिशन, B हायेस्ट टेन्शन, C हँग टेन्शन आणि D हाय टेन्शन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हाय टेन्शन. पुढील प्रश्न आहे LT. ऑप्शन दिलेले आहे A लोवेस्ट ट्रान्समिशन, B लो टेन्शन, C लो ट्रान्समिशन आणि D लो ट्रान्सफॉर्मर. अचूक उत्तर आहे लो टेन्शन. पुढील प्रश्न दिलेला आहे KVA. K हा स्मॉल आहे आणि V आणि A हा कॅपिटल आहे. ऑप्शन दिलेले आहेत किलो एम्पियर, B किलो व्होल्ट, C किलो ओहम, D किलो व्होल्ट एम्पियर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे किलो व्होल्ट एम्पियर. पुढील प्रश्न आहे ISO. ऑप्शन दिलेले आहे इंटरमिडिएट सेक्शन ओहम, इन सेक्शन ओहम, आयसोलेटर आणि कॅपॅसिटर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आयसोलेटर. पुढील प्रश्न आहे NVC. ऑप्शन दिलेले आहे A नो व्होल्ट कॉइल, B नो व्होल्ट करंट, C नो व्होल्ट कॅपॅसिटी आणि D न्यू व्होल्ट कॅपॅसिटी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे नो व्होल्ट कॉइल. पुढील प्रश्न आहे OLR. ऑप्शन दिलेले आहे A ओव्हरलाइन रिले, B ओव्हर लॅमिनेट रेजिस्टन्स, C ओव्हरलोड रिले आणि D अदर लाइन रिले. अचूक उत्तर आहे ओव्हरलोड रिले. पुढील प्रश्न आहे SS. ऑप्शन दिलेले आहे A स्टँडर्ड स्विच, B सेक्शन स्विच, C साल्टर स्विच आणि D सिंगल स्विच. योग्य उत्तर आहे साल्टर स्विच. पुढील प्रश्न आहे OLP. ऑप्शन दिलेले आहे ओव्हरलोड पोटेन्शियल, B ओव्हरलाइन प्रोटेक्शन, C ओव्हरलोड प्रोटेक्शन आणि D ओव्हरलोड प्रोटेक्शन. योग्य उत्तर आहे ओव्हरलोड प्रोटेक्शन. पुढील प्रश्न आहे TS. ऑप्शन दिलेले आहे A ट्रान्सफॉर्मर स्विच, B ट्रान्समिशन सेक्शन, C थ्री वे स्विच आणि D थर्मो स्विच. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे थर्मो स्विच. पुढील प्रश्न आहे TR. ऑप्शन दिलेले आहेत A ट्रान्समिशन, B ट्रान्झिस्टर, C ट्रान्सफॉर्मर आणि D टेक्निकल रेजिस्टन्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर. पुढील प्रश्न आहे DPT. ऑप्शन दिलेले आहेत A डिफरेन्शियल प्रेशर ट्रान्सफॉर्मर, B डबल प्रेशर ट्रान्सफॉर्मर, C डबल प्रेशर ट्रान्समीटर आणि D डिफरेन्शियल प्रेशर ट्रान्समीटर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डिफरेन्शियल प्रेशर ट्रान्समीटर. पुढील प्रश्न आहे FT. ऑप्शन दिलेले आहे A फर्स्ट ट्रान्सफॉर्मर, B फर्स्ट साइड ट्रान्सफॉर्मर, C फ्लो ट्रान्समीटर, D फ्लो ट्रान्सफॉर्मर. आणि योग्य उत्तर आहे फ्लो ट्रान्समीटर. पुढील प्रश्न आहे PCC. ऑप्शन दिलेले आहे पॉवर सेंटर कंट्रोल, B प्री कंट्रोल सेंटर, C पॉवर कंट्रोल सेंटर, D पॉवर कंट्रोल सर्किट. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॉवर कंट्रोल सेंटर. पुढील प्रश्न आहे MCC. ऑप्शन दिलेले आहेत A मेन कंट्रोल सेंटर, B मोटर कंट्रोल सेंटर, C मेगा सर्किट सेंटर आणि D मोटर सर्किट सेंटर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोटर कंट्रोल सेंटर. पुढील प्रश्न आहे RCCB. ऑप्शन दिलेले आहेत A रेजिस्टन्स करंट सर्किट ब्रेकर, B रॉयल करंट सर्किट ब्रेकर, C रेसिड्युअल करंट सर्किट बॉक्स, D रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. योग्य उत्तर आहे रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. पुढील प्रश्न आहे MPCB. ऑप्शन दिलेले आहेत मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर, B मेन प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर, C मेन प्रोटेक्शन सर्किट बॉक्स आणि D मोटर प्रोटेक्शन सर्किट बॉक्स. आणि योग्य उत्तर आहे मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर. पुढील प्रश्न आहे MCB. ऑप्शन दिलेले आहेत A मेन सर्किट ब्रेकर, B मेन सर्किट बॉक्स, C मिनिएचर सर्किट ब्रेकर आणि D मिनिएचर सर्किट बॉक्स. योग्य उत्तर आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर. पुढील प्रश्न आहे 87 VCB. ऑप्शन दिलेले आहे A होल्ड सर्किट ब्रेकर, B व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, C व्हॅक्यूम सर्किट बॉक्स आणि D व्होल्टेज सर्किट बॉक्स. योग्य उत्तर आहे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. पुढील प्रश्न PLC. ऑप्शन दिलेले आहे A प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, B पोटेन्शियल लॉजिक कंट्रोलर, C फेज लॉजिक कंट्रोलर, D फेज लो कंट्रोलर. योग्य उत्तर आहे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. पुढील प्रश्न आहे DCS. ऑप्शन दिलेले आहे A डिस्ट्रीब्युटेड कॅपॅसिटी सिस्टम, डबल कंट्रोल सिस्टम, डबल कॅपॅसिटी सिस्टम आणि डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टम.
आणि DCS चे लॉंग फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टम. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. HMI ऑप्शन दिलेले आहे ए हाय मशीन इंटरफेस, बी हाय मोटर इंटरफेस, सी हाय मेकॅनिझम इंटरफेस आणि डी ह्युमन मशीन इंटरफेस. योग्य उत्तर आहे ह्युमन मशीन इंटरफेस. पुढील प्रश्न आहे RIO ऑप्शन दिलेले आहे रिमोट इनपुट आउटपुट, बी रेग्युलेटर इनपुट आउटपुट, सी रेग्युलर इनपुट आउटपुट आणि डी रिमूव्ह इनपुट आउटपुट. आणि योग्य उत्तर आहे रिमोट इनपुट आउटपुट. पुढील प्रश्न आहे DO फ्यूज ऑप्शन दिलेले आहे ए ड्रॉप आउट फ्यूज, बी ड्रॉप अदर फ्यूज, सी डायरेक्ट ऑफ फ्यूज आणि डी डायरेक्ट आउट फ्यूज. योग्य उत्तर आहे ड्रॉप आउट फ्यूज. पुढील प्रश्न आहे RTU ऑप्शन दिलेले आहेत ए रिमोट टर्मिनल युनिट, बी रेजिस्टंट टर्मिनल युनिट, सी रेग्युलर टर्मिनल युनिट आणि डी रँडम टर्मिनल युनिट. आणि योग्य उत्तर आहे रिमोट टर्मिनल युनिट. पुढील प्रश्न आहे EOCR ऑप्शन दिलेले आहे ए इलेक्ट्रिक ओव्हर करंट रिले, बी इलेक्ट्रॉनिक्स ओव्हर करंट रिले, सी इलेक्ट्रॉनिक ओव्हर कॅपॅसिटी रिले आणि डी इलेक्ट्रिकल ओव्हर कॅपॅसिटी रिले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स ओव्हर करंट रिले. पुढील प्रश्न आहे JB ऑप्शन दिलेले आहे जंक्शन बेंच, बी जॉईंट बॉक्स, सी जंक्शन बॉक्स आणि डी जॉईंट बेंच. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जंक्शन बॉक्स. पुढील प्रश्न आहे UPS ऑप्शन दिलेले आहे ए अंडरस्टँड पॉवर सप्लाय, बी अनइंटरप्टेड प्रोग्राम सिस्टम, सी अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय आणि डी अनइंटरप्टेड प्रोग्राम सप्लाय. आणि योग्य उत्तर आहे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. पुढील प्रश्न दिलेला आहे TB ऑप्शन दिलेले आहे ए टेन्शन बॉक्स, बी टर्मिनल ब्लॉक, सी टर्मिनल बॉक्स आणि डी टेन्शन ब्लॉक. TB चा लॉंग फॉर्म आहे या ठिकाणी टर्मिनल ब्लॉक. पुढील प्रश्न आहे LCS ऑप्शन दिलेले आहे ए लो कंट्रोल स्टेशन, बी लोकल कंट्रोल स्टेशन, सी लोकल कंट्रोल सिस्टम आणि डी लोकल कंट्रोल स्ट्रॅटेजी. योग्य उत्तर आहे लोकल कंट्रोल स्टेशन. पुढील प्रश्न दिलेले आहे CT ऑप्शन दिलेले आहे ए करंट ट्रान्समिशन, बी कॅपॅसिटी ट्रान्समिशन, सी कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर आणि डी करंट ट्रान्सफॉर्मर. आणि योग्य उत्तर आहे करंट ट्रान्सफॉर्मर. पुढील आणि 100वा प्रश्न आहे PT ऑप्शन दिलेले आहे ए पॉवर ट्रान्सफॉर्मर, बी पोटेन्शियल ट्रान्समिशन, सी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि डी पॉवर ट्रान्समिशन. आणि योग्य उत्तर आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पुढील प्रश्न आहे FRLS ऑप्शन दिलेले आहे ए फर्स्ट रेजिस्टन्स लो स्मोक, बी फर्स्ट रेजिस्टन्स लाईन सिस्टम, सी हायर रेजिस्टन्स लो स्मोक आणि डी हायर रेजिस्टन्स लाईन सिस्टम. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हायर रेजिस्टन्स लो स्मोक. पुढील प्रश्न आहे EPR ऑप्शन दिलेले आहे ए इमर्जन्सी प्रॉपर रेजिस्टन्स, बी इलेक्ट्रिक पॉवर रेजिस्टन्स, ऑप्शन दिलेले आहे सी इथिलीन प्रोपिलीन रबर आणि डी इलेक्ट्रॉनिक्स पॉवर रेजिस्टन्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इथिलीन प्रोपिलीन रबर. पुढील प्रश्न आहे SCIM ऑप्शन दिलेले आहे ए स्क्वायरल केज इंडक्शन मोटर, बी सेकंड सर्किट इंडक्शन मोटर, सी स्क्वायरल केज इंडक्शन मेकॅनिझम आणि डी स्लो सर्किट इंडक्शन मोटर. SCIM चे योग्य उत्तर आहे स्क्वायरल केज इंडक्शन मोटर. पुढील प्रश्न आहे SRIM ऑप्शन दिलेले आहे ए स्लो रिंग इंडक्शन मोटर, बी सेकंड रिंग इंडक्शन मोटर, सी स्लो रेजिस्टन्स इंडक्शन मोटर आणि डी स्लीप रिंग इंडक्शन मोटर. योग्य उत्तर आहे स्लीप रिंग इंडक्शन मोटर. पुढील प्रश्न आहे OLTC ऑप्शन दिलेले आहे ए ओव्हरलाईन टॅप चेंजर, बी ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर चेंजर, सी ऑनलोड टॅप चेंजर आणि डी ऑनलाईन टॅप चेंजर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओव्हरलोड टॅप चेंजर. पुढील प्रश्न आहे NO ऑप्शन दिलेले आहे ए न्यूट्रल ओपन, बी नॉर्मली ओपन, सी न्यूट्रॉन ओपन आणि डी नॉर्मली ओव्हरलोड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे NO वापरले जातं नॉर्मली ओपन करिता. पुढील प्रश्न आहे NC ऑप्शन दिलेले आहे न्यूट्रल क्लोज, बी न्यूट्रॉन क्लोज, सी नॉर्मल सर्किट आणि डी नॉर्मली क्लोज. योग्य उत्तर आहे नॉर्मली क्लोज. पुढील प्रश्न आहे RTD ऑप्शन दिलेले आहे रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर, बी राईट टेम्परेचर डिटेक्टर, सी रेजिस्टन्स टॅपिंग डिटेक्टर आणि डी रेजिस्टन्स टर्मिनल डिटेक्टर. योग्य उत्तर आहे ए रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. पुढील प्रश्न BS ऑप्शन दिलेले आहे ए ब्रिटिश स्टँडर्ड्स, बी बिग स्टँडर्ड्स,
सी बिग सेक्शन आणि डी ब्रिटिश सिम्बॉल. योग्य उत्तर आहे ब्रिटिश स्टँडर्ड्स. पुढील प्रश्न आहे IS. ऑप्शन दिलेले आहे इंटरग्रेटेड स्टँडर्ड्स, बी इंडियन स्टँडर्ड्स, सी आयसोलेटिंग सिस्टीम आणि डी इन सिस्टम. योग्य उत्तर आहे इंडियन स्टँडर्ड्स. पुढील प्रश्न आहे RPM. ऑप्शन दिलेले आहे ए रेजिस्टन्स पर मिनिट, बी रेग्युलेशन पर मिनिट, सी राउंड पर मिनिट आणि डी रिव्होल्यूशन पर मिनिट. योग्य उत्तर आहे रिव्होल्यूशन पर मिनिट. पुढील प्रश्न आहे LDB. ऑप्शन दिलेले आहे ए लाईन डिस्ट्रीब्युशन बोर्ड, बी लाईन DC बॉक्स, सी लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि डी लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बॉक्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड. पुढील प्रश्न आहे EDB. ऑप्शन दिलेले आहे ए प्रायमरी डिस्ट्रीब्युशन बोर्ड, बी पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सी पॉवर डिस्ट्रीब्युशन बॉक्स आणि डी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन बॉक्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड. पुढील प्रश्न आहे SLDB. ऑप्शन दिलेले आहे सिस्टीम लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड, बी स्लो लाईन डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सी सेकंडरी लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि डी सिम्बॉल ऑफ लाईन डिस्ट्रीब्युशन बोर्ड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे SLDB वापरले जातं सेकंडरी लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड याकरता. पुढील प्रश्न आहे EMLDB. ऑप्शन दिलेले आहेत ए अर्थिंग लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड, बी अर्थिंग लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बॉक्स, सी इमर्जन्सी लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि डी अर्थिंग लाइटिंग डबल बोर्ड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इमर्जन्सी लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड. MLDB. ऑप्शन दिलेले आहेत ए मेन लाईन डबल बोर्ड, बी मेन लाईन डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सी मेन लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बॉक्स आणि डी मेन लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड. MLDB वापरले जातं मेन लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड याकरता. पुढील प्रश्न आहे ACDB. ऑप्शन दिलेले आहेत ए ऑल करंट डिस्ट्रीब्युशन बोर्ड, बी एम्पियर करंट डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सी अल्टरनेटिंग करंट डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि डी अल्टरनेटिंग करंट डबल बोर्ड. ACDB वापरले जाते म्हणजे ACDBचं योग्य उत्तर आहे अल्टरनेटिंग करंट डिस्ट्रीब्युशन बोर्ड. पुढील प्रश्न आहे MPDB. ऑप्शन दिलेले आहेत ए मेगा पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड, बी मेन पॉवर डिस्ट्रीब्युशन बॉक्स, सी मेन पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि डी मेगा पॉवर डबल बोर्ड. योग्य उत्तर आहे मेन पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड. पुढील प्रश्न आहे ACVC. ऑप्शन दिलेले आहे ए ऑल करंट अँड व्होल्टेज सिस्टम, बी एअर कंडिशन अँड व्हेंटिलेशन सिस्टम, सी एम्पियर करंट अँड व्होल्टेज सिस्टम आणि डी एव्हरेज करंट अँड व्होल्टेज सिस्टम. योग्य उत्तर आहे एअर कंडिशनिंग अँड व्हेंटिलेशन सिस्टम. पुढील प्रश्न आहे HART हार्ट. ऑप्शन दिलेले आहे ए हायली ऍड्रेसेबल रेजिस्टन्स ट्रान्सफॉर्मर, बी हाय एव्हरेज रिमोट ट्रान्सफॉर्मर, सी हायवे ऍड्रेसेबल रिमोट ट्रान्झिस्टर, डी हाय एम्पियर रिमोट ट्रान्सफॉर्मर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी हायवे ऍड्रेसेबल रिमोट ट्रान्झिस्टर. पुढील प्रश्न आहे ACSR. ऑप्शन दिलेले आहेत ए ऑल सर्किट सिस्टम रेजिस्टन्स, बी ॲल्युमिनियम करंट स्टील रेजिस्टन्स, सी ॲल्युमिनियम केबल स्टील रेन्फोर्स, डी ऑल करंट सिस्टम रेजिस्टन्स. आणि ACSR वापरले जाते ॲल्युमिनियम केबल स्टील रेन्फोर्स याकरता. पुढील प्रश्न आहे SCADA स्काडा. ऑप्शन दिलेले आहे ए सिस्टम कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन, बी सिस्टम करंट अँड डाटा ॲक्विजिशन, सी सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन आणि डी सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्युरेसी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन. पुढील प्रश्न आहे VVVF आणि ऑप्शन दिलेले आहेत ए व्हेरी व्हेरिएबल व्होल्टेज फ्रिक्वेन्सी, बी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फंक्शन, सी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी आणि डी व्हेरी व्हेरिएबल व्होल्टेज फंक्शन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. पुढील प्रश्न आहे RCBO. ऑप्शन दिलेले आहेत रेजिस्टन्स सर्किट ब्रेकर ओव्हरलाइन, बी रेजिस्टन्स सर्किट ब्रेकर ओव्हरलोड, सी रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर विथ ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि डी रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर ओव्हरलोड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर विथ ओव्हरलोड प्रोटेक्शन. पुढील प्रश्न आहे AH. ऑप्शन दिलेले आहे ए ऑल हॉर्स पॉवर, बी एम्पियर हॉवर कॅपॅसिटी ऑफ बॅटरीज, सी एम्पियर हॉर्स पॉवर आणि डी ॲटॉम हाय स्पीड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एम्पियर हॉवर्स कॅपॅसिटी ऑफ बॅटरीज. प्रश्न क्रमांक 126 AVR. ऑप्शन दिलेले आहे ए ऑल व्होल्टेज रेग्युलेटर, बी ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, सी ऑल व्होल्टेज रेजिस्टन्स आणि डी ऑटोमॅटिक व्होल्टेज रेजिस्टन्स. AVRचं अचूक उत्तर आहे ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर. पुढील प्रश्न आहे AWA. ऑप्शन दिलेले आहे ए ऑल वायर आर्मर, बी एम्पियर वायर आर्मर,
सी एम्पियर वॅट आर्मर आणि डी ॲल्युमिनियम वायर आर्मर. AWH चे योग्य उत्तर आहे ॲल्युमिनियम वायर आर्मर. पुढील प्रश्न आहे बी. ऑप्शन दिलेले आहेत ए बॉक्स, बी इलेक्ट्रिकल सक्सेप्टन्स, सी बॅटरी आणि डी बी फेज. योग्य उत्तर आहे बी इलेक्ट्रिकल सक्सेप्टन्स. पुढील प्रश्न आहे BAR बार. ऑप्शन दिलेले आहे ए बॅटरी अँड रेजिस्टन्स, बी प्रेशर इन ॲटमॉस्फिअर, सी बॅटरी अँड रेग्युलेटर आणि डी बॅटरी एम्पियर रेजिस्टन्स. BAR चे योग्य उत्तर आहे प्रेशर इन ॲटमॉस्फिअर. पुढील प्रश्न आहे BIL. ऑप्शन दिलेले आहे ए बोथ इन्सुलेशन लेवल, बी बॉक्स इंटर लेवल, सी ब्रेकडाऊन इन लाईन आणि डी ब्रेकडाऊन इन्सुलेशन लेवल. योग्य उत्तर आहे ब्रेकडाऊन इन्सुलेशन लेवल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 131 VSD. ऑप्शन दिलेले आहे ए वर्टिका स्पीड ड्राईव्ह, बी व्हेरिएबल स्पीड डिव्हाइस, सी व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह आणि डी व्होल्टेज स्पेशल डिव्हाइस. VSD चे योग्य उत्तर आहे व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह. पुढील प्रश्न आहे ZSS. ऑप्शन दिलेले आहे ए झिरो स्पेशल स्विच, बी झिंक सोडियम स्विच, सी झिरो सोडियम स्विच आणि डी झिरो स्पीड स्विच. योग्य उत्तर आहे झिरो स्पीड स्विच. पुढील प्रश्न आहे PCS. ऑप्शन दिलेले आहे ए पुश कॉर्ड स्विच, बी पुश सर्किट स्विच, सी पुल कॉर्ड स्विच आणि डी पुल सर्किट स्विच. PCS चे योग्य उत्तर आहे पुल कॉर्ड स्विच. पुढील प्रश्न आहे FDA. ऑप्शन दिलेले आहे ए फर्स्ट डायरेक्ट एम्पियर, बी फायर डिटेक्शन अँड अलार्म, सी फिक्स डायरेक्ट एम्पियर आणि डी फायर डायरेक्ट अलार्म. योग्य उत्तर आहे फायर डिटेक्शन अँड अलार्म. पुढील प्रश्न आहे TEFC. ऑप्शन दिलेले आहे ए टोटल इलेक्ट्रिकल फोर्स कंट्रोल, बी टोटल इलेक्ट्रॉनिक्स फोर्स कंट्रोल, सी टोटल इनक्लोज फॅन कूल्ड आणि डी टोटल इलेक्ट्रिकल फॅन कंट्रोल. योग्य उत्तर आहे सी टोटल इनक्लोज फॅन कूल्ड. पुढील प्रश्न आहे TESC. ऑप्शन दिलेले आहे ए टोटली इलेक्ट्रिकल सेक्शन सर्किट, बी टोटली इनक्लोज सरफेस कूल्ड, सी टोटल इलेक्ट्रिकल स्विच सर्किट आणि डी टोटल इमर्जन्सी स्विच सर्किट. योग्य उत्तर आहे टोटली इनक्लोज सरफेस कूल्ड. पुढील प्रश्न आहे ISMC. ऑप्शन दिलेले आहे ए इम्पॉर्टंट स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल, बी इंडियन सेक्शन स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल, सी इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल आणि डी इम्पॉर्टंट शेड्यूल मीडियम वेट चॅनल. ISMC चे योग्य उत्तर आहे सी इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल. पुढील प्रश्न आहे GI बसबार. ऑप्शन दिलेले आहे ए ग्राउंड आयरन बसबार, बी गॅल्वनाइज आयरन बसबार फॉर अर्थिंग आणि सी जनरेटर इंडक्टन्स बसबार आणि डी गॅल्वनाइज इंडक्टर बसबार. योग्य उत्तर आहे बी गॅल्वनाइज आयरन बसबार फॉर अर्थिंग. पुढील प्रश्न आहे SPNDB. ऑप्शन दिलेले आहे ए शो सर्किट न्यूट्रल डिस्ट्रीब्युशन बोर्ड, बी शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन न्यूट्रल डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सी शॉर्ट सर्किट फेज न्यूट्रल डिस्ट्रीब्युशन बोर्ड, डी शॉर्ट सर्किट प्रायमरी न्यूट्रल डिस्ट्रीब्युशन बोर्ड. योग्य उत्तर आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन न्यूट्रल डिस्ट्रीब्युशन बोर्ड. पुढील प्रश्न आहे TPNDB. ऑप्शन दिलेले आहेत ए 3 फेज अँड न्यूट्रल डायरेक्ट बोर्ड, बी 3 फेज अँड न्यूट्रल डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सी 3 पोल अँड नॉर्थ डायरेक्शन बॉक्स, डी 3 पोल अँड न्यूट्रल डायरेक्ट बॉक्स. TPNDB चे योग्य उत्तर आहे 3 फेज अँड न्यूट्रल डिस्ट्रीब्युशन बोर्ड. पुढील प्रश्न आहे LOC. ऑप्शन दिलेले आहे लाईन ओव्हर कंट्रोल, बी लाईन ऑन सर्किट, सी लोकल ऑपरेशन आणि डी लाईन ऑफ सर्किट. योग्य उत्तर आहे लोकल ऑपरेशन. पुढील प्रश्न आहे LPG. ऑप्शन दिलेले आहे ए लाईन प्रोटेक्शन गॅजेट, बी लाईन पाईप गॅस, सी लिक्विफिल्ड पेट्रोलियम गॅस आणि डी लिक्विफिल्ड पाईप गॅस. योग्य उत्तर आहे सी लिक्विफिल्ड पेट्रोलियम गॅस. पुढील प्रश्न आहे LSS. ऑप्शन दिलेले आहे ए लेफ्ट साइड सिस्टम, बी लो शेड्यूल सिस्टम, सी लाईन स्वीपर सिस्टम आणि डी लोड शेडिंग सिस्टम. योग्य उत्तर आहे डी लोड शेडिंग सिस्टम. पुढील प्रश्न आहे NER. ऑप्शन दिलेले आहे ए नॅचरल अर्थ रेजिस्टर, बी न्यूट्रल इमर्जन्सी रेजिस्टर, सी न्यूट्रल अर्थ रेजिस्टर आणि डी न्यूट्रल अर्थ रेजिस्टन्स. योग्य उत्तर आहे न्यूट्रल अर्थ रेजिस्टर. पुढील प्रश्न आहे PCC. ऑप्शन दिलेले आहे ए प्रोग्राम कंट्रोल सर्किट, बी पॉइंट ऑफ कॉमन कनेक्शन, सी पॉइंट ऑफ कंट्रोल सर्किट आणि डी फेज ऑफ कंट्रोल सर्किट. PCC चे योग्य उत्तर आहे पॉइंट ऑफ कॉमन कनेक्शन. पुढील प्रश्न आहे MW. ऑप्शन दिलेले आहे मेगाव्होल्ट, बी मेगावॅट्स, सी रेजिस्टन्स आणि डी मेगा वाइंडिंग.
योग्य उत्तर आहे मेगावॅट्स. पुढील प्रश्न आहे एम स्मॉल आहे आणि ए कॅपिटल आहे. ऑप्शन दिलेले आहे ए मेगा एम्पियर, बी करंट इन मिली एम्पियर्स, सी मायनर एम्पियर आणि डी मिनी एम्पियर. ए चे योग्य उत्तर आहे करंट इन मिली एम्पियर्स. पुढील प्रश्न आहे LNG. ऑप्शन दिलेले आहे ए लाईन न्यूट्रल ग्राउंड, बी लो न्यूट्रल ग्राउंड, सी लिक्विफाईड नॅचरल गॅस, डी लिकेज न्यूट्रल ग्राउंड. योग्य उत्तर आहे लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG. पुढील प्रश्न आहे LMS. ऑप्शन दिलेले आहे ए लाईन मॅनेजमेंट सिस्टम, बी लोड मॅनेजमेंट सिस्टम, सी लोड मायग्रेशन सिस्टम आणि डी लो मॅनेजमेंट सिस्टम. LMS चे योग्य उत्तर आहे लोड मॅनेजमेंट सिस्टम. पुढील प्रश्न आहे LHS. ऑप्शन दिलेले आहे ए लाईन हँडल सिस्टम, बी लेफ्ट हँड साइड, सी लिकेज हँडल सिस्टम आणि डी लिकेज हाय सिस्टम. आणि LHS वापरले जातं लेफ्ट हँड साइड याकरता. पुढील प्रश्न आहे LF. ऑप्शन दिलेले आहे ए लाईन फ्रिक्वेन्सी, बी लो फ्रिक्वेन्सी, सी लेफ्ट साइड फॉल्ट आणि डी लाईक फॉल्ट. LF चे योग्य उत्तर आहे लो फ्रिक्वेन्सी. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे LCS. ऑप्शन दिलेले आहे ए लोकल कंट्रोल स्टेशन, बी लोकल सर्किट स्टेशन, सी लो करंट स्टेशन आणि डी लार्ज कंट्रोल स्टेशन. आणि योग्य उत्तर आहे लोकल कंट्रोल स्टेशन. अशा पद्धतीने आपण आज 152 प्रश्न बघितले आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे लॉंग फॉर्म काय असू शकतात हे सुद्धा आपण आज जाणून घेतले आहे. पुन्हा एकदा आपण सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण येणाऱ्या सर्व परीक्षांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. अजून महापरीक्षांची भरती ही डिक्लेअर झालेली नाही, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर बराचसा वेळ तुम्हाला फॉर्म भरल्यापासून ते परीक्षा होईपर्यंत तुम्हाला मिळतो. या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा. आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला ऑनलाईन मॉक टेस्ट सुद्धा उपलब्ध करून देत आहोत आणि तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आणि फक्त त्याचे उत्तर हवे असेल तर तशा पद्धतीचा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. फक्त तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की तुम्हाला ऑप्शन आणि त्याचं उत्तर नको आहे, तर तुम्हाला फक्त प्रश्न आणि त्याचं फक्त उत्तर पाहिजे आहे. जर तुम्हाला फक्त वाचन करायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीची लिंक सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न आणि तुमचे उत्तर वाचू शकता. म्हणजे तुमच्याकडे या व्हिडिओ बरोबरच प्रश्न आणि उत्तराचा व्हिडिओ, ऑनलाईन मॉक टेस्ट आणि फक्त प्रश्न आणि उत्तरे लिखित स्वरूपामध्ये या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. फक्त तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये त्या पद्धतीने तुमची जी आवश्यकता आहे ते तुम्ही आम्हाला सुचवा. नक्कीच आम्ही तुम्हाला जे हवे आहे ते चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांना पुढील परीक्षेकरता बेस्ट ऑफ लक.